पुण्याच्या एकता नगरमध्ये पाणी शिरलं. एकता नगरमध्ये बचाव कार्याचं आव्हान. ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना अडचणी. कालचे राऊत आज बदलले. ठाकरे हारल्यावर राऊतांचे कानावर हात. बेस्टच्या निवडणुकीतल्या पराभवानं सैनिक खचले. बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर भाजपनं काढला चिमटा. ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर म्हणजे 2 शून्यांची बेरीज शून्यच असल्याची केली टीका. संसदेमध्ये आज 130वी घटना दुरुस्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सादर करणार. विधेयक राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला. जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला. आरोपींचं नाव राजेश खिमजी सकरिया. बेस्ट मतपेढी निवडणुकीचे निकाल लागले. ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये तोंडावर पडले. शशांकराव यांच्या पॅनल सर्वाधिक जागांवर विजयी. मुंबईमध्ये पावसानं घेतली उसंत. काही काळ पाऊस थांबल्यानं मुंबईकरांना दिलासा. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यानं मोनो रखडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. पावसानं उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्वपदावर. मुंबईची जीवनवाहिनी धावू लागली. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. परगावी जाणाऱ्या गाड्या हळूहळू सुरळीत. मुसळधार पावसाचा बसला होता कोकण रेल्वेला फटका. मराठवाड्यात 13 पर्जन्यवळी. सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडलामध्ये जोरदार पाऊस. 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू. पुणे मुंबई रेल्वे सेवा बाधित. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द. मुखेड इथे पूरस्थिती आटोक्यात. नांदेड बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत. बचावाच्या धडक कार्यामुळे मनुष्यहानी कमी. मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. खडकवासला आणि पानशेतमधून विसर्ग वाढणार. सीपी राधाकृष्णन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रालोआची मोर्चे बांधणी सुरू. बी सुदर्शन रेड्डी काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 76वी जयंती. नवी दिल्ली इथं राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण. प्रशासन उत्तम कार्य करतं. लोकांनी सहकार्य करावं. मुंबई पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन. आम्ही मुंबईकरांना सुरक्षित ठेवू. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा मुंबईकरांना दिलासा. पुण्याच्या एकता नगरमध्ये पाणी शिरलं. एकता नगरमध्ये बचाव कार्याचं आव्हान. ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना अडचणी. कालचे राऊत आज बदलले. ठाकरे हारल्यावर राऊतांचे कानावर हात. बेस्टच्या निवडणुकीतल्या पराभवानं सैनिक खचले. बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर भाजपनं काढला चिमटा. ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर म्हणजे 2 शून्यांची बेरीज शून्यच असल्याची केली टीका. संसदेमध्ये आज 130वी घटना दुरुस्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सादर करणार. विधेयक राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला. जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला. आरोपींचं नाव राजेश खिमजी सकरिया.